कसबाखेडचे माझे सर्वांचे लाडके समाजभूषण सन्माननीय हेमंत भाऊ चिरासने, त्याचबरोबर संभाजीनगरचे माजी महापौर सन्माननीय बापूजी घडामोडे यांच्या हस्ते आजच्या या बिझनेस मीटचं संभाजीनगरमध्ये अतिशय शानदार थाटामध्ये उद्घाटन होत आहे। या ठिकाणी ऑक्शन चालू आहे। महिला भगिनीच्या वतीनं अतिशय सुंदर सुरेल हा सोहळा संभाजीनगरमध्ये संपन्न होत आहे। त्याचबरोबर या ठिकाणी माननीय प्रकाश चित्तवटे, अनिलजी डांगरे, मोहनजी कुलपकर, अनिलजी भांडेकर, भास्कररावजी अंदोरे, दीपकजी पातरकर, श्रीराम पातरकर, बाळासाहेब चिरासने, विनायकजी रासने, गणेशजी त्रिभुवन, डॉक्टर मोहिरे साहेब, श्रीनिवास तवटे, अजयजी मंजुषा पुणे, सो सुनीताताई व्यवहारे, सो वर्षा धवन, सो स्मिता कानडे या सर्व मान्यवरांचं संभाजीनगर शहरामध्ये कालिंगदेवी संस्थानच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। कासार बिझनेस मीटचं उद्घाटन झालेलं आहे। आपल्या नमस्कार। विनंती करतो की आपण त्यांचा भव्य दिव्य असा हा सत्कार या ठिकाणी करावा। सन्मान्य कुंभकर्ण आदी सर्व इतर सदस्य यांना नम्रतेची विनंती की आपण आदरणीय हेमंत रासनेंचा भव्य दिव्य असा हा सत्कार या ठिकाणी आयोजित करत आहोत। आणि जय माता की बोल भवानी की युवा समिती सन्मान्य यांना देखील विनंती की आपण सुद्धा हेमंत रासनेंचा सत्कार करा। कासार बिझनेस मीट समिती यांना देखील विनंती आहे की आपण देखील हेमंत रासनेंचा भव्य दिव्य असा सत्कार करावा। सर्वांनी व्यवस्थितरित्या सर्वांचं नाव घेतलेलं आहे। सर्वांनी त्याचं नाव चुकून राहिलेलं असेल त्यांनी देखील पुढे यायचं आहे। बिझनेस सेवा कमिटीने देखील पुढे यायचं आहे। नानाजी बी भाजपा शहर जिल्हा समिती राहुल घडामोडे कासार या ठिकाणी सत्कार करायचा आहे। बिझनेस मीट केलं दिवाळी करता आपण हे आपल्या प्रांगणात केलं। आपण जे कोणी सांगेल समाजाचं नेतृत्व करण्याची आमची काही त्याच्या बरोबर राहणं, समाजाचं नेतृत्व करावं ही काय आमची दोघांची अपेक्षा नाही किंवा कोणाची इथं अपेक्षा नाही। आपण शोधू, आपण सगळे मिळून आपण किमान 5 IPS अधिकारी 5 IAS अधिकारी या 5 वर्षात आपण करू शकलो तर आपल्या समाजाची अवस्था खूप वाईट आहे। त्या समाजाला हात देणं, त्या समाजाची ऐक जी आपल्याकरता जो आपल्याकडे जो बघतोय त्याला आपण बोलवलं। आपण खूप प्रेमाने माझं स्वागत केलं। आपण केलेल्या स्वागताबद्दल मी आपल्या मनापासून ऋणी आहे। नागरिकांनी, भगिनींनी, बंधूंनी माझ्याकरता काही ना काही करण्याचा प्रयत्न केला। त्या समाजातील प्रत्येक काही करण्याचं माझाही प्रयत्न आहे। त्याकरता आपण एकमेकांच्या बरोबर राहू, समाजाला बरोबर घेऊन जाऊ आणि समाजाची प्रगती करू एवढंच या निमित्ताने बोलतो। आणि आज पुन्हा एकदा बापू व सगळ्या संभाजीनगरच्या टीमचं
सगळ्यांचं, कारण आता सगळ्यांची नावं मला माहिती नाही, त्यामुळे क्षमा करा. त्यामुळे बापू हेच समाजाचं प्रतिनिधित्व म्हणून त्यांचं आणि आपल्या सगळ्या टीमचं मनापासून धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय कालिका. जिभेला जखम होते म्हणून दाग काय आपण उपटून टाकत नाही. तसा गट आपल्या समाजाचा, दुसरा एक गट आपल्या समाजाचा, तो जर दात आणि जीभ जर आपलेच आहेत तर हे गट आणि तट कशासाठी, कारण तो समाज आपलाच आहे. खूप सुंदर उदाहरण देऊन आम्हाला हे पटवलं. आणि आज आमच्यातलं कुठलाही गट तट नाहीये. त्यामुळं प्रयत्न काय असतात भाऊ आपल्या तोंडून खूप म्हणजे आम्हाला म्हणजे ऊर्जा मिळालेली आहे. आणि नक्कीच पुढचे अनिलजी जवकर मित्रमंडळ, केकेजी मित्रमंडळ असेल, आमचा पुढचा जो कार्यक्रम आहे गुणवंताचा सगळ्याचं जय कालिका माता की जय. बापूसाहेब घरच्या सत्काराचा महत्वाचा असतो. ही आपल्या समाजाला जोडणारी आणि समाजाला एका वेगळ्या उंचीवर नेणारी एक संकल्पना होती. छोटीशी संकल्पना होती, पण समाजातल्या सर्व स्तरातील लोकांनी जी मदत केली, जी हेल्प केली, जी आयडिया उचलून धरली, संकल्पनेला उचलून धरलं, त्यामुळेच हा एवढा मोठा कार्यक्रम आपण आयोजित करू शकतो. मी सर्वांचे धन्यवाद मानतो. खास करून बापू आहेत, त्याच्यानंतर हेमंतजी रासने आहेत आणि पूर्ण एंटायर कासार बिझनेस मीट सर्वांच्या प्रयत्नातून हे आपण बघतो आहोत. सर किती दिवस चालणार आहे हा 2 दिवस आम्ही ठरवलेला होता कार्यक्रम, पण आता लोकांच्या आग्रहास्तव आपण 3रा दिवस वाढवायचा आम्ही विचार करतो. 15 तारखेला विचार करतो. अजून काय आव्हान करणार सर समाजासाठी? समाजाला आपण एवढंच आवाहन करतो आहोत, समाजातील जास्तीत जास्त लोकांनी इथे प्रदर्शनाला भेट देऊन आपल्या बांधवांना मदत करावी, एवढीच इच्छा. आपलं नाव सर? माझं नाव मनोज कुंभकर. कासार बिझनेस मीटच्या माध्यमातून हे जे स्टॉल लावण्यात आलेले, तर त्या एक कल्पना या सर्व युवकांनी मांडली आणि ती समाज बांधवांनी विष्णू धरून यांनी जे स्टॉल लावले त्यामुळे त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि असंच बिझनेसमध्ये येण्याकरता आणि आपल्यातले कला जे आहे, काही स्वतःचे प्रोडक्शन आहे ते इथं सर्वांना माहीत झाले, तर यांना दीपावलीनिमित्त शुभेच्छा देतो आणि त्यांना यश मिळो ही कालिका मातेची प्रार्थना करतो. संभाजीनगरमध्ये कासार समाजाच्या वतीने कासार बिझनेस मीट या दिवाळीकरता अनोख्या अभिनव उपक्रमाची या ठिकाणी सुरुवात झाली. उद्घाटन माझ्या हातून झालं. ही जी नवीन संकल्पना समाजाच्या वतीने राबवली गेलेली आहे, याला चांगला प्रतिसाद मिळेल असा मला विश्वास वाटतो. आणि अशा वेगवेगळ्या अभिनव उपक्रम समाजाच्या वतीने करून या फक्त कासार समाजापुरतंच नाही तर सगळ्या समाजाला बरोबर घेऊन आपण या वर्षीचा जो उपक्रम आहे तो येणाऱ्या पुढच्या वर्षी तो सर्वश्रुत आणि सर्वव्यापी करावा अशी अपेक्षा मी याकरता व्यक्त केली. आणि आज या ठिकाणी हा जो उपक्रम केला आहे या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळेल